उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये भाकरी फिरवण्याच्या तयारीत। झेडपीमधील सुमार कामगिरीवर शिंदे नाराज। सूत्रांची माहिती, 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदारासोबत 1 to 1 संवाद साधणार। पुढील आठवड्यापासून बैठका होणार असल्याची सूत्रांची माहिती। विलिनीकरणासंदर्भात आमदारांची मतं जाणून घेण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावली बैठक। मराठी भाषा दिन आयोजनासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती। राऊत देशपांडे कलगीतुऱ्यावर चर्चा होणार का, याकडे लक्ष। भिवंडी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त ठरला। 20 फेब्रुवारीला शहराला मिळणार नवे कारभारी। महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच। गुन्हा दाखल करा, हक्कभंग आणा, जे करायचे ते करा, इंचभरही मागे हटणार नाही। राहुल गांधींचा केंद्र सरकारला इशारा। कायम शेतकऱ्यांसोबत उभं राहणार, राहुल गांधींनी केंद्र सरकारला ठणकावलं। राज्यामध्ये कोट्यवधींचा पीक विमा घोटाळा। जळगावमध्ये ओसाड जमिनीवर केळी बाग दाखवून 216 कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड। सॅटेलाइटच्या मदतीनं कृषी विभागानं केला भांडाफोड। मंत्रालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लाचखोर लिपिकाला अटक। कारवाईनं प्रशासनात खळबळ। मराठवाड्यामध्ये 6 महिन्यांमध्ये 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। 731 पैकी 24 अर्ज फेटाळले। जरांगेंच्या आंदोलनाचं फलित काय, चर्चांना उधाण। 3 दिवस मुंबई आणि ठाण्याचा तापमानाचा पारा हा चढणार। उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे कमाल तापमानात वाढ होणार। नाशिकच्या बागलाणमध्ये चोरी करण्यासाठी पसरवली भूताची अफवा। भूत पकडा, 21 लाख रुपये मिळवा। गावच्या सरपंचाकडून बक्षीस जाहीर। पेट्रोल डिझेल गाड्या लवकरच हद्दपार होणार। 2070 पर्यंत देशाचं 0 कार्बन उत्सर्जनावर लक्ष। इलेक्ट्रिक सीएनजी वाहनांवर अधिक भर। कर्जवसुलीसाठीच्या गुंडगिरी आणि अरेरावीला आता चाप लागणार। आरबीआयकडून कर्जवसुलीसाठी कडक नियमावली। कर्जदाराशी सभ्य भाषेत बोलणं, कॉल रेकॉर्डिंग बंधनकारक।